ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। मागील आठवड्यात आपण चतुर्दश ब्रह्मनाम या दशकातील समास 8वा श्रवण निरूपण नाम या समासाचे श्रवण केले। समर्थ सांगतात की श्रवण म्हणजे काय हे आधी समजावून घेतले पाहिजे। कित्येक गोष्टी मनुष्याच्या कानी विनासायास पडत असतात। या असंख्य गोष्टी तो ऐकत असतो। म्हणजे फक्त ऐकणे हे श्रवण नव्हे, तर जे केल्याने मनुष्याच्या अंतरंगात बदल होतो, सहज गुण जाऊन क्रियेत पालट होतो, भक्ती विरक्ती प्रचिती प्राप्त होते, अधोगती चुकून नाना दोषाचा नाश करून पतिताला पावन होण्याचे सामर्थ्य ज्यातून प्राप्त होते ते म्हणजे श्रवण। श्रवण हा परमार्थाचा प्राण आहे। परमार्थातून जर श्रवण वजा केले तर बाकी शून्य राहील। म्हणून समर्थ म्हणतात की जेथे नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ, श्रवणेविन होय। आता चालू आठवड्यात नवीन समास श्रवण निरूपण नाम द्वितीय सुरू झाला असून यात समर्थांनी श्रवण कसे करावे, कोणते ग्रंथ पहावेत हे सांगितले आहे। त्याचे श्रवण आता आपण करूयात। जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 7वा चतुर्दश ब्रह्मनाम समास 9वा श्रवण निरूपण नाम श्रीराम समर्थ। आता श्रवण कैसे करावे तेही सांगिजेल स्वभावे, श्रोती अवधान द्यावे एकचित्ते। श्री समर्थ म्हणतात की आता श्रवण कसे करावे ते सर्व सांगतो। श्रोत्यांनी एकाग्र चित्त करून इकडे लक्ष द्यावे। एक वक्तृत्व श्रवणी पडे, तेने झाले समाधान मोडे, केला निश्चयो विघडे अकस्मात। समर्थ म्हणतात की एखाद्याचे वक्तृत्वच असे असते की ते कानावर पडताच मनात असलेले समाधान नष्ट होते। अध्यात्माविषयी केलेला निश्चय एकाएकी डळमळू लागतो। ते वक्तृत्व त्यागावे, जे माईक स्वभावे, तेथे निश्चयाच्या नावे शून्याकार। समर्थ म्हणतात की जे वक्तृत्व निश्चयाच्या नावाने शून्याकार असते व स्वाभाविकपणे माईक असते ते ऐकूच नये। एका ग्रंथे निश्चय केला, तो दुजियाने उडविला, तेने संशयच वाढला जन्मवरी। समर्थ म्हणतात की एका ग्रंथाच्या श्रवणाने अध्यात्मासंबंधी निश्चय झाला होता, तो दुसऱ्या ग्रंथाच्या श्रवणाने उडून लावला, त्यामुळे जन्मभर संशयच वाढत राहिला। जेथे संशय तुटती होय आशंका निवृत्ती, अद्वैत ग्रंथ परमार्थी श्रवण करावे। समर्थ म्हणतात की जे श्रवण केले असता सर्व संशय नाहीसे होतात, मनातील शंकाचे निरसन होते, ते परमार्थाचे ज्ञान करून देणारे अद्वैत ग्रंथ श्रवण करावेत। जो मोक्षाचा अधिकारी तो परमार्थ पंथ धरी, प्रीती लागली अंतरी अद्वैत ग्रंथाची। समर्थ म्हणतात की ज्याने परमार्थाची वाट धरली आहे, जो मोक्षाचा अधिकारी आहे, त्याने अद्वैत ग्रंथ ऐकावेत, तेच त्याला आवडतात। जेने सांडिला इहलोक, जो परिलोकचा साधक, तेने पाहावया विवेक अद्वैत शास्त्री। समर्थ म्हणतात की ज्याने इहलोकाची आसक्ती सोडली आहे, जो उत्तम गती प्राप्त व्हावी म्हणून साधक बनला आहे, त्याने अद्वैत शास्त्रातील विवेक जाणून घ्यावा। जयास पाहिजे अद्वैत, तया पुढे ठेविता द्वैत, तेने शोभिले उठे चित्त, तया श्रोतयाचे। समर्थ म्हणतात की ज्याला अद्वैत मत रुचित असेल त्या श्रोत्यापुढे द्वैत्वाचे प्रतिपादन केले तरी त्यामुळे त्याचे चित्त शोभते। आवडे सारखी मिळे, तेने सुखची उचंबळे, नाहीतरी कंटाळे मानस ऐकता। समर्थ म्हणतात की ज्याला ज्याची आवड असेल
ते ऐकायला मिळाले की श्रोत्याच्या अंतःकरणातून सुख उचंबळून येते. नाहीतर जे आवडत नाही ते श्रवण करण्याची वेळ आली की त्याचे मन कंटाळते. ज्याची उपासना जैसी त्यासी प्रीती वाढे तैसी, तेथे वर्णिता दुजियासी प्रशस्त न वाटे. समर्थ म्हणतात की ज्याची जी उपासना असेल त्या देवतेबद्दल त्याला प्रेम वाटते, तेथे त्याला दुसऱ्या देवतेचे वर्णन ऐकायला लागले तरी ते प्रशस्त वाटत नाही. प्रीतीचे लक्षण ऐसे अंतरी उठे अनायसे, पाणी पाणवटे जैसे आपणची धावे. समर्थ म्हणतात की पाणी उताराकडे सहज धावते, तसेच ज्याच्यावर स्वाभाविक प्रेम असते त्याच्याबद्दल त्याच्या अंतर्यामी आपोआपच ओढ उत्पन्न होते आणि त्याचे मन तिकडे आपोआप धावते. तैसा तो आत्मज्ञानी नर, तयास नावडे इतर, तेथे पाहिजे साराचार विचारणा ते. समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे जो आत्मज्ञानी पुरुष असेल त्यास ज्या सारासार विवेकासंबंधी विवेचन असतेच ते ग्रंथच आवडतात, दुसरे ग्रंथ त्याला आवडत नाहीत. जेथे कुळदेवी भगवती तेथे पाहिजे सप्तशती, इतर देवाची स्तुती कामाने सर्वथा. समर्थ म्हणतात की ज्याच्या घरी भगवती कुलदेवता असेल तेथे सप्तशतीच हवी, तिथे इतर देवाची स्तुती असलेले ग्रंथ कामास येत नाहीत. घेता अनंताच्या व्रता तेथे न लगे भगवद्गीता, साधुजनाची वार्ता फळासेची नाही. समर्थ म्हणतात की जेथे अनंताचे व्रत घेतलेले असेल तेथे निष्काम कर्मयोगाचे प्रतिपादन करणारी भगवद्गीता सांगून काय उपयोग. ज्यांना फलाशा नसते त्या साधूंनाच भगवद्गीतेचे महत्त्व कळणार. वीरकंकण घालता नाकी, परी ते शोभा पावे नाकी, जेथील ते आणिकी कामा नये सर्वथा. समर्थ म्हणतात की वीर काकण जर नाकात घातले तर ते शोभून कसे दिसणार. वीर पुरुषाच्या हातावरच ते शोभून दिसते. जी वस्तू जेथे योग्य तिथेच ती शोभून दिसते. नाना महात्मे बोलिली, जेथील तेथे वंद झाली, विपरीत करून वाचली तरी ते विलक्षण. समर्थ म्हणतात की अनेक देवदेवतांची स्तुती स्तोत्रे गाणारी अनेक महात्मे आहेत. ज्याची जी उपासना असेल तेथे ते देवतेची गुणवर्णन करण्यात ग्रंथ वंद्य ठरतो. या उलट केल्या तर ते अयोग्य ठरते. मल्हारी महात्म द्वारकेसी, द्वारका महात्म नेले काशीशी, काशी महात्म व्यंकटेशी शोभा न पावे. समर्थ म्हणतात की जसे मल्हारी महात्म द्वारकेत वाचले आणि द्वारका महात्म काशीला वाचले आणि काशी महात्म व्यंकटेशाच्या क्षेत्री वाचू लागल्यास शोभून दिसत नाही. ऐसे सांगता असे वाड, परी जेथील तेथील गोड, तैसी ज्ञानी अस चाड अद्वैत ग्रंथाची. समर्थ म्हणतात की असे वर्णन करून सांगायचे म्हटले तरी पुष्कळच सांगता येईल, पण जेथील तेथेच गोड असते. त्याप्रमाणे आत्मज्ञानी लोकांना अद्वैत ग्रंथाचे महत्त्व वाटते. योग्यापुढे शहाणपण, योग्यापुढे राहणं, परीक्षावंतापुढे पाषाण, पंडितापुढे डपगान शोभा न पावे. समर्थ म्हणतात की समजा एखाद्या योग्यापुढे एखाद्याच्या अंगात दैवत आणून त्याला बोलायला लावणे, किंवा जो रत्नपारखी आहे त्याच्यापुढे दगड आणून ठेवला, किंवा एखाद्या पंडितापुढे पोवाडे कुणी गाऊ लागले तरी ते शोभून दिसत नाही. वेदाज्ञापुढे जती, निष्पृहापुढे फळश्रुती, ज्ञान्यापुढे पोती कोकशास्त्राची. समंत म्हणतात की वेदज्ञ माणसापुढे संन्यासी, निष्पृह कडे संकाम ग्रंथाची फलश्रुती, किंवा आत्मज्ञानी माणसापुढे कामशास्त्राची पोती शोभा नाही. ब्रह्मचर्यापुढे नाचणी, रासक्रीडा निरूपणी, राजहंसापुढे पाणी ठेविले जैसे. समर्थ म्हणतात की ब्रह्मचर्य व्यक्तीपुढे नर्तकी, अध्यात्मग्रंथाचे निरूपण चालते तिथे रासक्रीडेचे वर्णन, अथवा राजहंसापुढे नुसतेच आणून ठेवले तरी ते शोभून दिसत नाही. तैसे अंतरनिष्ठापुढे ठेविले शृंगारी टिपडे,
तेने त्याचे कैसे घडे समाधान. समर्थ म्हणतात की तसाच प्रकार जो अंतर्निष्ठ आहे त्याच्या पुढे शृंगारिक चोपडे कुणी आणून ठेवले तरी त्याचे समाधान कसे होईल. रायास रंकाची आशा तकर सांगणे पियुषा संन्यासाश ओवसा उच्चिष्ट चांडाळीचा. समर्थ म्हणतात की एखाद्या रंकाला वस्तूची आशा असते, त्याच वस्तूची आशा एखाद्या राजाला दाखवावी ती योग्य नाही. तसेच अमृतासमोर ताकाची प्रशंसा करणे किंवा एखाद्या संन्याशापुढे उच्चिष्ट चांडाळीच्या मंत्राचे अनुष्ठान करणे अयोग्य ठरते. कर्मनिष्ठा वशीकरण पंचाक्षरिया निरूपण तिने भंगी अंतकरण सहजीच त्याचे. समर्थ म्हणतात की जो कर्मनिष्ठ आहे त्याच्या पुढे वशीकरणाचा ग्रंथ ठेवला अथवा जोशीशी असतो त्याच्या पुढे अध्यात्माचे निरूपण केले तर साहजिकच ते नाराज होतात. तैसे पारमार्थिक जन तयास नसता आत्मज्ञान ग्रंथ वाचिता समाधान होणार नाही. समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे जो परमार्थाची आवड असणारे लोक आहेत त्यांच्या पुढे ज्यात आत्मज्ञानाचे निरूपण नाही असे ग्रंथ वाचले तरी त्यांचे समाधान होणार नाही. आता असो हे बोलणे जयासो सहित करणे तेने सदा विवरणे अद्वैत ग्रंथी. समर्थ म्हणतात की असो आता हे बोलणे पुरे झाले. ज्याला सोहित साधून घ्यावायचे असेल त्यांनी नेहमीच अद्वैत ग्रंथाचाच अभ्यास करावा. आत्मज्ञानी एकचित्त तेने पाहणे अद्वैत एकांतस्थळी निवांत समाधान. समर्थ या ठिकाणी सांगतात की जो आत्मज्ञानाचा इच्छुक असेल त्याने एकांतस्थळी जाऊन मन एकाग्र करून अद्वैत ग्रंथाचे वाचन मनन आणि निजध्यास करावा म्हणजे त्याला निश्चितपणे समाधान प्राप्त होईल. बहुत प्रकारे पाहता ग्रंथ नाही अद्वैत परता परमार्थ हा सतत्वता तारूच की. समर्थ म्हणतात की याप्रमाणे अनेक दृष्टींनी विचार केला असता अद्वैत सारखा श्रेष्ठ दुसरा ग्रंथ नाही असे म्हणावे लागते. परमार्थ करणाऱ्यांना भवसागरातून तारून नेणारी ती जणू नावच आहे. इतर जे प्रापंचिक हास्य विनोद नवरसिक हित नव्हे ते पुस्तक परमार्थासी. समर्थ म्हणतात की इतर जे प्रापंचिक ग्रंथ आहेत ज्यात हास्य विनोद वगैरे आहेत तसेच रंगरादी नवरसाने जे परिपूर्ण आहेत ते ग्रंथ परमार्थी माणसाला हितकारक नाहीत. जेने परमार्थ वाढे अंगी अनुताप चढे भक्ती साधना आवडे त्या नाव ग्रंथ. समर्थ या ठिकाणी सांगतात की ज्या ग्रंथाच्या योगे परमार्थात वाढ होते अंतकरणात पश्चाताप होतो व भगवंताची भक्ती करण्याची आवड होते त्यास ग्रंथ म्हणावे. जो ऐकताच गर्व गळे का ते भ्रांतीच मावळे नातरी एकसरी ओळे मन भगवंती. समर्थ म्हणतात की जो ग्रंथ श्रवण करताच देहाभिमान नष्ट होतो अज्ञान व विपरीत ज्ञानरूपी भ्रांती नष्ट होते आतवा मन एकाएकी भगवंताकडे ओढ घेऊ लागते. जेने होय उपरती अवगुण अवघे पालटती जेने चुके अधोगती त्या नाव ग्रंथ. समर्थ म्हणतात की ज्याच्या श्रवणाने उपरती होते अवगुण पालटतात आणि त्यामुळे अधोगती चुकतेस त्याला ग्रंथ म्हणावे. जेने धारिष्ट चढे जेने परोपकार घडे जेने विषय वासना मोडे त्या नाव ग्रंथ. समर्थ म्हणतात की ज्या ग्रंथाच्या श्रवणाने अंगी धारिष्टता उत्पन्न होते हातून परोपकार घडू लागतो विषय वासना नष्ट होते तोच खरोखर ग्रंथ म्हणावा. जेने ग्रंथ परत्र साधन जेने ग्रंथे होय ज्ञान जेने होय जे पावन त्या नाव ग्रंथ. समर्थ म्हणतात की ज्या श्रवणाने परत्र साधन घडते आत्मज्ञान प्राप्त होते व साधक पवित्र होतो त्यास ग्रंथ म्हणावा. ग्रंथ बहुत असती नाना विधाने फळश्रुती जेथे नुपजे विरक्ती भक्ती तो ग्रंथची नव्हे. समर्थ म्हणतात की तसे ग्रंथ अनेक असतात त्यात अनेक विधिविधाने सांगून त्याचे वर्णनही केले जाते पण ज्याच्या श्रवणाने विरक्ती वा भक्ती उत्पन्न होत नाही तो ग्रंथच नव्हे. मोक्षविन फळश्रुती ते दुराशाची पोथी ऐकता ऐकता फुडती दुराशाच वाढे. समर्थ म्हणतात की ज्या ग्रंथात मोक्षाशिवाय अन्य फलश्रुती दिलेल्या असतात म्हणजे त्या पोथ्या म्हणजे दुराशाच्या पोथ्या असतात.
जसे जसे श्रवण घडत जाते तशी तशी मनात दुराशाच वाढू लागते. श्रवणी लोभ उपजेल जेथे, विवेक कैसा असेल तेथे, बसली दुराशाची भूते तया अधोगती. समर्थ म्हणतात की ज्या ग्रंथाच्या श्रवणाने लोभ वाढू लागतो तेथे सारासार विवेक कसा उत्पन्न होणार. ते ग्रंथ ऐकून दुराशेची भूते मानगोटीवर बसतात व त्यामुळे अधोगती मात्र प्राप्त होते. ऐकूनच फळश्रुती पुढे तरी पावो म्हणती, तया जन्म अधोगती सहजीच झाली. समर्थ म्हणतात की फळश्रुती ऐकून या जन्मी नाही तर पुढील जन्म तरी हे फळ मिळेल असे जे म्हणतात त्यांना आपोआपच परत जन्म घ्यावाच लागतो. अशा प्रकारे त्यांची अधोगतीच होते. नाना फळे पक्षी खाती, तेनेच होय तया होय तृप्ती, परी त्या चकोराच्या चित्ती अमृत बसे. समर्थ म्हणतात की निरनिराळे पक्षी असतात, ते नाना प्रकारची फळे खातात, त्यामुळे त्यांची तृप्ती होते. पण एक चकोर पक्षी असा आहे की तो इतर कशाचीच आशा करत नाही. त्याच्या चित्तात सदैव चंद्रामृताचा ध्यास असतो. तैसा संसारी मनुष्य पाहे संसाराची वास, परी ते भगवंताचे अंश जे भगवंत इच्छती. समर्थ म्हणतात की त्याप्रमाणे संसारी माणसे संसाराची सोय पाहतात. तो सुखाचा कसा होईल याचीच त्यांना उत्कंठ असते. पण जे भगवंताचे अंश म्हणजे भक्त असतात ते भगवंताचीच इच्छा धरतात. भगवंताची प्राप्ती कशी होईल हाच एक ध्यास त्यांना लागलेला असतो. ज्ञानी असं पाहिजे ज्ञान, भजक असं पाहिजे भजन, साधक असं पाहिजे साधन इच्छेसारखे. समर्थ म्हणतात की ज्ञानी माणसाला ज्ञानच हवे असते, भजकाला म्हणजे भक्ताला भजन हवे असते, तर साधकाला इच्छेप्रमाणे साधन हवे असते. परमार्थ्यास मिळे परमार्थ, स्वार्थ्यास मिळे स्वार्थ, कृपणास पाहिजे अर्थ मनापासूनी. समर्थ म्हणतात की ज्यास परमार्थाची आवड आहे म्हणजे जो परमार्थी असतो त्यास परमार्थ हवा असतो. स्वार्थ असेल त्याला आपला स्वार्थ कसा साधेल ही एक चिंता असते. आणि तो जर कंजूस मनुष्य असेल तर त्याला मनापासून द्रव्याचीच अपेक्षा असते. योगी असं पाहिजे योग, भोगी असं पाहिजे भोग, रोगी असं पाहिजे रोग हरिती मात्रा. समर्थ म्हणतात की योगी मनुष्यास योगच हवा असतो, भोगी माणसांना भोगच हवे असतात, तर रोगी माणसांना रोग हरण करणारी औषधी हवी असते. कवीस पाहिजे प्रबंध, तार्किकास पाहिजे तर्कवाद, भाविकास संवाद गोड वाटे. समर्थ म्हणतात की जे कवी असतील त्यांना प्रबंध आवडतात, तार्किक माणसात तर्कवाद करायला हवा असतो, भाविकांना भगवत चरित्रातील सुखसंवाद गोड वाटतो. पंडितास पाहिजे व्युत्पत्ती, विद्वानास अध्ययन प्रीती, कलावंतास आवडती नाना कळा. समर्थ म्हणतात की पंडित लोकांना स्तुतीची गोडी असते, विद्वानांना अध्ययनाची गोडी असते, तर कलावंतांना नाना कला आवडतात. हरिदासास आवडे कीर्तन, शुचिवृतास संध्यास्थान, कर्मनिष्ठास विधिविधान पाहिजे ते. समर्थ म्हणतात की हरिदासांना कीर्तन आवडते, धार्मिक लोकांना संध्यास्नान आवडते, तर कर्मनिष्ठांना वैदिक अनुष्ठान पाहिजे असते. प्रेमाळास पाहिजे करुणा, दक्षता पाहिजे विचक्षणा, चातुर्य पाहिजे शहाणा अतिरेशी. समर्थ म्हणतात की प्रेमळ लोकांना करुणा हवी असते, विचारवंतांना दक्षता हवी असते, तर शहाण्या माणसांना चातुर्याबद्दल आदर असतो. भक्त पाहे मूर्ती ध्यान, संगीत पाहे ताल ज्ञान, रागज्ञानी तानमान मूर्छना पाहे. समर्थ म्हणतात की भक्ताला मूर्ती ध्यान आवडते, संगीत तज्ज्ञ असेल तर तो ताल त्यानाकडे लक्ष देतो, आणि रागज्ञानी असेल तर तो तानमान मूर्छना आदीकडे लक्ष देतो. योगाभ्यासी पिंडज्ञान, तत्वज्ञानी तत्वज्ञान, नाडीज्ञानी मात्राज्ञान पाहत असे. समर्थ म्हणतात की योगाभ्यासी पिंडज्ञानाचा विचार करतात, तत्वज्ञ तत्वज्ञानासंबंधी विचार करतात, तर नाडीज्ञानी जे औषध मात्राची ज्ञान जाणून घेतात. कामिक पाहिजे कोकशास्त्र, चेटके पाहिजे चेटकी मंत्र, यंत्री पाहिजे नाना यंत्र आदेरेसी. समर्थ म्हणतात की जो कामी मनुष्य असेल तो कामशास्त्र पाहतो, जे चेटूक करणारा असेल तो चेटका मंत्राकडे लक्ष देतो, तर यंत्री असेल तर तो आदराने नाना यंत्राचा अभ्यास करतो. टवाळासी आवडे विनोद, उन्मत्तासी नाना छंद, तामसास प्रमाद गोड वाटे. समर्थ म्हणतात की
टवाळखोर लोकांना विनोद आवडतो. उन्मंत असेल तर तो नाना छंद करतो, तर तामास माणसाला अमर्याद मस्तीच गोड वाटते. मूर्ख होय नादलुब्धी, निंदक पाहे उनी संधी, पापी पाहे पापबुद्धी लागून अंगी. समर्थ म्हणतात की मूर्ख असेल तर तो नादावर लुप्त होतो, जो निंदक असतो तो लोकांचे उणे काढण्याची संधी शोधत असतो, व पापी असेल तर अंगी पापबुद्धी लावून घेत असतो. एका पाहिजे रसाळ, एका पाहिजे पाल्याळ, एका पाहिजे केवळ साबडी भक्ती. समर्थ म्हणतात की एखाद्याला रसाळ ग्रंथ आवडतो, कुणा एखाद्याला पल्हाळ पाहिजे असतो, कुणाला केवळ भोळी भक्ती हवी असते. आगामी पाहे आगम, शूर पाहे संग्राम, एक पाहती नाना धर्म इच्छेसारखे. समर्थ म्हणतात की तांत्रिक असतात ते तंत्रशास्त्र पाहतात, शूर असतात त्यांना युद्ध हवे असते, तर कुणी इच्छेप्रमाणे नाना धर्माचा अभ्यास करतात. मुक्त पाहे मुक्त लीला, सर्वज्ञ पाहे सर्वज्ञ कळा, ज्योतिषी भविष्य पिंगळा वर्णू पाहे. समर्थ म्हणतात की मुक्त असेल त्याला मुक्तावस्थेबद्दल औत्सुक्य असते, सर्वज्ञ असेल तो कौतुकाने सर्व कलांचे निरीक्षण करतो, आणि ज्योतिषी असेल तो पिंगळा पक्षाच्या आवाजावरून भविष्य सांगण्याचा प्रयत्न करीत असतो. ऐसे सांगावे किती, आवडीसारखे ऐकती, नाना पुस्तके वाचती सर्व काळ. समर्थ म्हणतात की असे किती म्हणून वर्णन करावे. ज्याला जे आवडते तो श्रवण करतो, सर्वदा नाना पुस्तके वाचत असतो, परी परत्र साधने विन म्हणू नये ते श्रवण, जेते नाही आत्मज्ञान तया नाव कर्मणूक. समर्थ म्हणतात की पण ज्या ग्रंथात आत्मज्ञान नसेल ते ग्रंथ ऐकणे म्हणजे श्रवण नव्हे, तर ती केवळ एक कर्मणूक होय. गोडीविन गोडपण, नाकेविन सुलक्षण, ज्ञानेविन निरूपण बोलूची नये. समर्थ म्हणतात की ज्यात गोडी नाही त्या वस्तूला गोड कसे म्हणावे, ज्याला नाकच नसेल त्याला सुलक्षणी कसे म्हणावे, तसेच ज्यात आत्मज्ञानासंबंधी विचार नसेल त्याला निरूपण कसे म्हणावे. आता असो हे बहुत, ऐकावा परमार्थ ग्रंथ, परमार्थ ग्रंथविन व्यर्थ गाथा गोवी. समर्थ म्हणतात की आता हे बोलणे खूप झाले. थोडक्यात सार हे आहे की परमार्थ ग्रंथाचे श्रवण करावे. परमार्थ ग्रंथाशिवाय इतरचे ग्रंथ निरुपयोगी होत, म्हणून नित्यानित्य विचार, जेथे बोलिला सारासार, तोची ग्रंथ पहिलं पार पाववी विवेके. समर्थ म्हणतात की म्हणून ज्या ग्रंथात नित्यानित्य विचार सारासार विवेक याचे निरूपण आहे तेच ग्रंथ श्रवण करावेत, म्हणजे विवेक प्राप्त होऊन पैलपार जाता येते. इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे श्रवणे निरूपण नाम समास 9वा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु।